हाय गाइज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग गाडीतून सुरू करतोय कारण आज आपण चाललेलो आहे एका आमदार जे आहेत तर आमच्या एरियाचे नाही तर माझे पप्पा ज्या ठिकाणी कामाला आहेत त्या एरियाचे आमदार. तर मग आपल्याला ते इन्व्हिटेशन नाहीये पण पप्पांना इन्व्हिटेशन आहे आणि इंडियामध्ये नेपोटिझम सगळीकडे चालतंय. मग म्हटलंय की आपण सुद्धा पप्पांच्या इन्व्हिटेशनवरती जाऊन येऊया. पत्रिका आलेली आहे आता बघा. मुलीचं नाव तेजस्वी आणि ईशान आणि विवाह स्थळाचं नावच इश्तेज आहे. म्हणजे इमॅजिन करू शकतात, म्हणजे नवरदेव नवरीच्याच नावाने लॉन्च आहे. तर म्हणजे काय क्रेझी असेल तर चला तुम्हाला दाखवतो की आमदारांच्या मुलांचं लग्न कसं असतं. म्हणजे आपल्याला सुद्धा थोडं इन्स्पिरेशन भेटेल शिकायला की भाई म्हणजे त्यांचे लग्न काय क्रेझी असतात. आणि थोडीशी प्रिपरेशन करूयात की आपल्या लग्नामध्ये आपण काय काय तिथलचे मेनू ठेवू शकतो. आणि हे माझं फर्स्टच लग्न आहे की मी एवढ्या मोठ्या लग्नात चाललेलो. म्हणजे आमदार खासदारांच्या, अजून खासदारांच्या लग्नात गेलो नाही. आमदारांचं लग्न बघूया कसं आहे आणि कधी खासदारांच्या लग्नात जायची संधी आली तर नक्की जाऊया. तर लेट्स गो गाईज. लेट केलं बघा भाऊनी. तर गाईज आता जस्ट श्रेयश आलेला आहे. तर श्रेयशला विचारू थोडे प्रश्न. श्रेयश आतापर्यंत किती आमदारांचे मुलांचे लग्न केलेत? अरे भेंडी काय खोटं बोलतोय. आता त्याला प्रश्न विचारला किती आमदारांच्या लग्नाला गेलाय, म्हणतोय आत्ताशी पहिले. आणि आता कॅमेरा पहिलंच आहे. तर चला गाईज, एक्साइटमेंट खूप आहे. 7 वाजताचं लग्न आहे, 6:40 झालेले. आता पुढे ट्रॅफिक एवढी आहे की 7 पर्यंत पोहोचू का नाही सांगता येत नाही. चला लेट्स गो गाईज. तुम्हाला आता ट्रॅफिक दाखवतो. मी तर म्हणतो इथं पत्रिका लावली पाहिजे माहिती का आपण. म्हणजे सगळे म्हटले असते यार आमदारांच्या घरचे दिसते लग्नात चालले नाही का. आपण हराडी लावतो तसं लावलं पाहिजे नाही का. बरोबर. लाईव्ह इकडच्या गाड्या आल्या, इकडच्या गाड्या आल्या. वाव, टाइप झाला गाईस, टाइप झाला. गाईस आता आपण पोहोचलेलो आहे लोकेशनला. तर बघा इथून अशी गर्दी सुरू झाली. आता आपण व्हेन्यूच्या जवळ आलेलो आहे. इथं व्हेन्यू आहे. तर आता पार्किंगचा मेन सीन आहे. पहिले गाडी पार्क करावं लागेल. चला गाईज बघूया पार्किंग किती भव्य आहे ती. तर गाईज फायनली आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही पार्किंग बघू शकतात. हे बघा, हे फक्त एकच स्लॉट नाही पार्किंगचा, असे 2-3 स्लॉट केलेले त्यांनी पार्किंगचे भाई साहेब. आणि पहिलंच असं VIP लग्न नाही त्याच्यामुळे पत्रिका सोबत ठेवतोय कारण माहिती नाही कधी बाउन्सर वगैरे खूप असतील का. तर चला गाईज बाउन्सर वगैरे असतील त्यामुळे तिथं सिक्युरिटी रिझनसाठी आपण पत्रिका सोबत ठेवली. चला गाईज तुम्हाला दाखवतो VIP लग्न कसं असतं ते. लेट्स गो. आपण फायनली पोहोचलेलो आहे. अजून लग्न लागलेलं नाही आहे तेवढं मात्र ओके झालंय कारण अजून 5 मिनिटं झालेले. 7 वाजून 5 वाजताचा मुहूर्त होता तरी 5 मिनिटं होते पण अजून काही झालेलं नाही. आता आपलं ग्रँड असं वेलकम झालेलं आहे. तरी अजून म्हणजे नवरदेवची मिरवणूक राहिली आहे. नवरदेव पुढे दिसतोय नाही अजून मे बी हे काय इथून एंट्री होणार आहे ना. तेव्हा काय तिथे एंट्रीच आहे तर इथून एंट्री होईल. तर आपल्याला असं वाटतं थोडं बाहेर आपण थांबू शकतो कारण की आपल्याला अजून नवरदेवची मिरवणूक बाहेर भेटेल. तर चला काय आपण बाहेर तुम्हाला मिरवणूक दाखवतो. इमॅजिन करतोय जर ईशान दादाचा मी जर एकदम जवळचा मित्र असतो तर आता या म्युझिक वरती काय नाचला असतो. लोळून असला असतो. जस्ट इमॅजिन करतोय का. पण जाऊ द्या ती कसं आपण श्रेयसच्या लग्नात मिटून काढू काही तिथे नंबर येतोय. नंबर सेव्ह करून ठेवतो आताच दादाच्या लग्नाला बोलवायला. फायनली नवरदेव आणि नवरी यांची एंट्री झालेली आहे.
फोटोग्राफरवाल्यांना खरं स्ट्रगल करावं लागत असेल, कारण कसं क्राऊड खूप असल्यामुळे ना फोटोग्राफर्सवाल्यांना व्यवस्थित फोटो काढता येणार नाही, त्यांचं थोडं प्रेशर येत असेल. सगळे चेअर्स भरलेले आहेत, आम्हाला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुके पटेल परिवार हृदय पटेल परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. थँक्यू. पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती. आणि या ठिकाणी थांबतो. गणेशाय नमो नमः. शुभमंगल. रावण कोंडे खासदार सुरू यांच्या ठिकाणी आपण झाले त्याला काय आता उमेदवारांना शुभेच्छा दिलेल्या आपण. तर आता आपण बघूया मेन शुभाशय देण्यासाठी जमलेला सर्व पाटलांचं. तर गाईज लाईन बघून आम्ही जरा प्लॅन बदलला आहे. सध्या मेन कोर्स नंतर करू. आता सध्या आपण काय काय अजून मेन कोर्स सोडून काय काय आपण ते चेकआउट करू, नाहीतर आपली VIP लाईन जी वेगळी आहे तिकडे जाऊयात. आधी इकडचा मेनू बघूया, म्हणजे आपला मेनू आणि यांचा मेनू सेम आहे का एकदा बघूया. मेनू मध्ये काय डिफरन्स आहे आपला बघूया एकदा. शरद पवार साहेब आलेले त्यामुळे नम्र विनंती, आपण सर्वांनी भोजन कोणत्या भोजनाची व्यवस्था. फोटोग्राफरवाल्यांना काही कॅमेऱ्यात रेकॉर्ड करता येईल का? बिचारे फोटोग्राफरने जर काम करून नाही दिले व्यवस्थित तर बिचारे काय अवस्था होईल. त्यामुळे लग्नाची ऑर्डर घ्यायची. हा ना, म्हणजे माझ्या दिदीच्या लग्नाची ज्यांना ऑर्डर दिली होती त्यांनाच या मला त्यांची काळजी आला बंबरी कामात दिला तरी. कुंभे पाटील परिवाराच्या वतीनं हृदय पाटील गाडीला पुढे जाऊ द्या. बघा काय कार्यकर्ता आला होता साहेबांना बुके द्यायला, साहेबांपर्यंत जाऊ शकला नाही. खिडकीतून दे, खिडकीतून दे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस सचिव माननीय स्वाती योगेश त्यांच्या ठिकाणी महत्त्वाचं स्वागत. साहेबांची गाडी पुढे जाऊ द्या. साहेबांची गाडी एवढ्या गर्दीमध्ये आपला कधी नंबर लागणार? 10 मिनिटात नंबर लागणार आपला. इथंच करा बाउन्सर पाहिजे थोडेसे खरं घ्या. आता माझा एक प्रश्न होता, म्हटलं असे VIP लग्नामध्ये एवढी क्राऊड असतो तर मग फोटो मिळतात का चांगल्या क्वालिटीचे? भेटतात ते आपल्या का पेशंटवर डिपेंड आहे. पेशन्स, हा बरोबर आहे. कारण की एका क्लिकच्या मागे एवढे म्हणजे एवढे चेअर येतात ना, त्यातून फक्त जे महत्वाचे चेअर कॅप्चर करणे. चला का, वाव, मम्मी आलेली खास माझ्यासाठी घेऊन. चला गेस्ट रेस्ट ढोका ट्राय करतो. पण काय ढोका ट्राय करूया. ए भैया
मम्मी आमच्यासाठी सगळं आम्ही टेस्ट करतो पण इकडे एक्सप्लोर करतो. चला ढोका कसा ढोका छान आहे. मित्रांनो गर्दी खूप आहे आणि आपल्याकडे वेळ थोडाच आहे, त्याच्यामुळे आपण जरा इथून निघतो. आता आपण ढोकळ्याचा टेस्ट घेतलं उत्तम आहे, म्हणजे जेवण उत्तम क्वालिटीचं आहे, पण जरा वेळेच्या अभावी आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकत नाही. त्यामुळे आपण जे लग्न एक्सप्लोर करायचं होतं ते केलं. अतिशय सुंदर पद्धतीने लग्न इथं पार पडलेले. गाईस बुक केले राहून गेला काय ज्या कार्यालय जवळचे मे बी म्हणजे नाही का सगळ्या हॉटेलच्या पुढं गाड्या उभ्या आहेत. मला असं वाटतं ते लग्नातलेच लोक तिथं हॉटेल गेले असतील, पण हा नाही क्राऊड खूप होता त्याच्यामुळे जरा सगळ्यांची धावपळ झाली. मला आधी वाटलं की 10-15 काउंटर आहेत, सगळे वेगवेगळे मेनूचे असतील, पण नाही सगळ्याची सगळे मेन कोर्सचे होते. मग त्याच्यामुळे मेन कोर्सला एवढी गर्दी होती तुफान. मग बरोबर आहे, कारण की शेवटी आमदार असल्यामुळे सगळ्या नागरिकांना धरूनच हे जे पद आहे ते सांभाळायचं. त्याच्यामुळे जे इथलचे जे विधानसभेतले जे सगळे जे हे होते काय म्हणताला ते जे नाही जवळचे एकनिष्ठ मतदार होते तर ते सगळे होते. तर त्याच्यामुळे आमचा काही नंबर लागला नाही तिथे. तर त्यामुळे आपण चाललोय आता एका ठिकाणी फेमस श्रेयसचं सगळ्यात आवडतं ठिकाण आहे, त्याच्यामुळे श्रेयसने रेफर केलं आम्हाला तिकडं की तिथं खूप भारी असं मेनू आहे त्यांचा. काही फुल हॉटेल सगळे हॉटेल फुल भरलेले आहेत सगळे हॉटेल सुद्धा. आपल्याला खूप लांब जावं लागणार आहे आता. या हॉटेलमध्ये जायचं होतं आपल्याला, आता डायरेक्ट मला असं वाटतं घरापाशी जायचं आहे आता. मी स्वयंपाक करून ठेवा आता. हा राव पप्पा मग म्हणत होती मी काही येत नाही, पण आता पस्ता होतोय मम्मीला घरीच ठेवायला. हा कमीत कमी मम्मी आम्हाला ढोकळा तरी खायला भेटला तेवढा. टुडे स्पेशल मेनू तर आमच्या नशिबामध्ये विनाच लिहिलं अरे, तर नशिबाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. तर आता आपण आलेलो विना हॉटेलमध्ये, तर चला काय आपण टेस्ट करूया त्याचं स्पेशल. तर गाईज VVIPची सोय हॉटेलमध्ये केली होती अशा पद्धतीने. काय रे परत मला आता असं कळलेलं की VIPच्या जे VIP येतात ना लागणार VIPच्या त्यांची सोय असं हॉटेलमध्येच केली होती जाण्याचं काय. तर त्याच पद्धतीने आपली सोय केली. तर चला काय असंच नवीन करामती ब्लॉगसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.